शेवटची गाडी कधी चालवली होतीस? 30 वर्षांपूर्वी. आता जरा टच गेलाय. जरा नाही, खूप गेलाय. I'll have to arrest you. ते काय झालं वो मॉर्निंग टी टाइम स्माइलिंग गिव की. What? हा बलकोडे महाराजांची शपथ. ह्या की वाटत असन तर कोण मी? ए ना कुणाला पाहिजे असेल तर आग्रह करत होते. या आग्रह आठवतंय का काय काल रात्रीचं? सुंदर मुली व्यायाम करून अजून सुंदर होतात का? तू फक्त फ्लर्टच करतोस, काहीतरी काही करता येतं तुला. बघितलंस कसं चावरं बोलते? तुला टफ देते म्हणजे बघ ना. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. झिम्मा 2 आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय 24 नोव्हेंबरला आणि याच निमित्तानं झिम्माची संपूर्ण मंडळी आपल्या ऑफिसमध्ये आली आहे. खरं तर याच्या आधीसुद्धा त्यांच्याशी गप्पा मारून थोडे ग्लिम्सेस आम्ही पोचवले होते. आता पडद्यामागे नेमकं काय घडलं ऑब्व्हियसली ते मला जाणून घेण्यात खूप उत्सुकता आहे. माझा अत्यंत आवडता मित्र हेमंत डोमे इथे आहे गॉसिप सांगायला. मला खूप स्वागत. क्षितिताई, सिद्धार्थ, वेलकम टू राजश्री मराठी वन्स अगेन. रिंकू वेलकम. हाय सायली वेलकम. हॅलो शिवानी. सो कसे आहात? एक नंबर. सो प्रमोशन सुरू आहे आणि गाणी इतकी आवडत आहेत प्रेक्षकांना, रील्स बनत आहेत, व्हॉट एल्स असं झालंय आता. सो कशी फिलिंग आहे की इतका छान रिस्पॉन्स मिळतोय सगळ्यांना? खूप छान वाटतंय. खरं तर खूप प्रेशर होतं की असं म्हणतात ना की पहिला पार्ट जेव्हा लोकांना आवडलेला असतो तेव्हा मग दुसरा त्याच्याबरोबर कम्पेअर होतो आणि मग तर त्या सगळ्याची भीती होती. पण ज्या पद्धतीनं पहिला टीजर किंवा ट्रेलर गाणं ॲक्सेप्ट केलं लोकांनी, तर नक्की असं वाटतंय की लोकांचा जीव त्या कॅरेक्टर्सवर आहे आणि त्यांनी खूप इन्व्हेस्ट केलं आहे त्या कॅरेक्टर्सवरती. सो ही कॅरेक्टर्स जे काही नवीन करतायत ते बघण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने गाणं ट्रेंड झालं, गाण्यावरती रील्स बनली. खरं तर हे आमचं पहिल्या भागाचं स्वप्न होतं की एक गाणं बनावं, त्याच्यावरती रील्स बनावेत. ते तेव्हा करू शकलो नाही, पण आता यावेळेला ते होतं आहे, त्यामुळे त्याचाही आनंद खूप आहे. क्षिती, जेव्हा पहिला झिम्मा आला होता तेव्हा होल अँड सोल तू प्रोड्युसर होतीस त्याची आणि आत्ता जिओसारखी कंपनी तुमच्याबरोबर आहे किंवा हा ट्रस्ट आहे, म्हणजे पहिल्या भागाला जो रिस्पॉन्स मिळाला त्याच्यानंतर आपण म्हणतो ट्रस्ट आहे, ती जबाबदारीसुद्धा आहे. सो आत्ता एक निर्माती म्हणून काय फिलिंग आहे तुला? खूप छान वाटतं, कारण काय झिम्मा फिल्म आमची पहिली निर्मिती होती चलचित्र कंपनीची. मग आम्ही सनी केला आणि आता झिम्मा 2. तर तसे आम्ही खूप लहान आहोत कम्पेअर्ड टू जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, कलर येलो फिल्म्स. तर एक तर त्यांनी आपल्याला सपोर्ट करावं, म्हणजे आपण एवढी नवीन कंपनी आहोत आणि असे काही खूप सिनेमे केलेले नाहीत, धडपडत आपलं घरचं करत पुढे आलेलो आहोत. तर त्यांनी एवढा विश्वास टाकला की चलचित्र मंडळी हे करू शकेल. म्हणजे आनंद एल राय, कलर येलो फिल्म्स आणि जिओ सर, निखिल साने, त्यांनी एवढा विश्वास टाकला. ह्याचं एक तर भारी वाटलं, थोडंसं खोटं नाही म्हणणार, थोडं प्राऊड वाटलं की अरे वा, म्हणजे आपण काहीतरी बरोबर केलंय की या लोकांना वाटतंय की आपल्याला बॅक करावं. आणि ते आल्यामुळे शिकायला खूप मिळालं त्यांच्यामुळे आणि प्रेशर कमी केलं त्या दोन्ही मोठ्या कंपनीजनी माझं. कारण असं वाटतं ना, आपण काही चुकलो, आपल्याकडनं काही राहिलं तर घरातले मोठे असतात समजवायला किंवा सांगायला की नाही असं नाही, हे असं करायचं आहे. तसं मला वाटतं या दोन्ही कंपनीजनी आणि निखिल साने सर आणि आनंद एल राय सर ह्यांच्याकडनं ते मिळतं की कधीतरी चुकतोय असं वाटतं, कधीतरी काहीतरी राहतं, तेव्हा त्यांचा सपोर्ट मिळतो. त्यांनी माझं टेन्शन हलकं केलं आहे. आणि मला हे जरूर सांगावं असं वाटेल की असं म्हणतात की मोठे म्हणजे आनंद सर स्वतः डिरेक्टर आहेत, त्यांची एवढी मोठी कंपनी आहे, तर क्रिएटिव्हली हे लोक फार असं मध्ये करतात, कटकट करतात, असं काहीही अनुभव नाही आहे मला. किंवा जिओ अत्यंत कॉर्पोरेट सेटअप आहे, तर खूप आपल्याला प्रेशर येईल आणि तर असं खरंच नाही झालं आहे. वी ॲक्च्युली ऑल ऑफ अस टुगेदर ॲज अ टीम वी वर्क टुवर्ड्स द बेटरमेंट ऑफ द फिल्म. कारण तिघांनाही हे कळते की फिल्म महत्त्वाची आहे आणि झिम्मा 1 नंतर म्हणजे त्याची पुण्याई घेऊन झिम्मा 2 करायचा आहे. त्यामुळे नॉर्मल फिल्मपेक्षा रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे, प्रेशर जास्त आहे आणि एवढं नक्की सांगेन मजा डबल आहे. एक्झॅक्टली. पाहिलाय मी पिक्चर, त्याच्यामुळे माझं असं आहे की आता काय विचारू आणि काय नाही. ऍक्च्युली दर्शनाना मी इथे इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे तुझा की तुला कसं वाटलं चित्रपट बघून? मी आय गेस मी डिस्कस केलं होतं टीम बरोबर.
खूप ना फील गुड मूवी आहे. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर म्हणा किंवा प्रत्येक कॅरेक्टरचं जे म्हणणं आहे त्या पिक्चरमध्ये किंवा ज्या प्रकारे ते मांडलं आहे ना ते इतकं सुंदर आहे. म्हणजे कुठेच असं वाटत नाही की अरे रिंकू टीममध्ये नवीन आहे किंवा शिवानी नवीन आहे. इतकं छान मांडलं आहे प्रत्येकाचं ते म्हणणं किंवा त्यांनी ज्या प्रकारे ते प्ले केलं आहे खरंच खूप कमाल आहे. आणि गेस हेमंत मी तुला विचारला होता प्रश्न की हे असं कुठून सुरू होतं की प्रत्येक पात्राला योग्य न्याय मिळेल, त्याला ती योग्य स्क्रिप्ट मिळेल त्याच्यासाठी? मला ना असं म्हणजे एस्पेशली झिम्माच्या बाबतीत असं वाटतं की तो सिनेमाच त्या 8 पात्रांचा आहे. म्हणजे त्याच्यात एक डावं एक उजवा असूच शकत नाही. आणि त्याच्यामुळे असं कधीही होणार नाही आहे की या वेळेला ना ह्या 4 पात्रांचा जास्त रोल आहे आणि ह्यांचा कमी आहे. ऑन्सॉम्बलची गंमतच ही आहे की शेवटी मग नंतर जाऊन या नटांवरती आहे की कोणाचं काम ऑडियन्सला आवडलं. हा एक वेगळा मुद्दा नंतर येऊ शकतो. स्क्रिप्ट लेवलला आम्ही हीच काळजी घेतो की नाही बॅलन्स झालं पाहिजे. मी डिरेक्ट करतानाही हीच काळजी घेतो की नाही बॅलन्स झालं पाहिजे. गाण्यामधले शॉट्स असू देत, सीन्स असू देत, ते सगळे समानच वाटले पाहिजेत. आणि त्याच्या पुढची गोष्ट ना कोणाचं पात्र कसं रिलेट होईल हे तर आपल्या कोणाच्याच हातात नाही. म्हणजे मग अभिनय मग माझं दिग्दर्शन सगळं बाजूला राहतं. कोणाला तरी काहीतरी एक हुक मोमेंट सापडते, एक लाईन, एक वाक्य, एक सीन आणि आपल्याला अख्खा सिनेमा आपला वाटून जातो. म्हणजे खूप मोठ्या सिनेमांचं आजपर्यंत असं झालेलं आहे की एक सीन आपल्याला आठवतो. आजही जर आपण विचारलं की अरे ही फिल्म तुला आठवते का आणि मग कुठला सीन आठवतो तर आपण पटकन एक सीन बोलून जातो. तो पहिला सीन आपण म्हणतो त्याचं कारणच ते की तो आपल्याला इथं भिडलेला असतो. सो झिम्माच्या बाबतीत असे अनेक मोमेंट्स देण्याचा प्रयत्न दरवेळेला असतो की काही वाक्य, एक सीन, गाण्यातले काही शॉट्स असतील की जे आपलं वाटावं. आणि ही माणसं पण तशीच आहेत. ही सगळी खूप प्रेमळ आपली माणसं आहेत आणि आपलेपणाने कायम झिम्मामध्ये भाग घेत असतात. जसं राश्री मराठीसुद्धा आहे, तू आहेस, आशिष आहे. तुम्ही नेहमीच आपलेपणाने झिम्माला किंवा मला आणि क्षितीला साथ देत असता. सो आपलेपणाने केलं ना की सगळं छान होतंच असं मला वाटतं. येस. सो कबीर, जसं मगाशी हेमंत म्हणाला की पहिला पार्ट इतका प्रेक्षकांना आवडल्यानंतर आपण जेव्हा त्याचा दुसरा भाग बनवतो तेव्हा कुठेतरी ती जबाबदारी असते किंवा असं असतं ना की पहिलं लोकांना आवडतं पण दुसऱ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी गोष्टी कमी जास्तही होऊ शकतात. जेव्हा तुला सांगण्यात आलं की पुन्हा एकदा कबीर करायचं आहे आणि झिम्मा 2 करायचं आहे, काय पहिला थॉट होता? सेकंड थॉट काय आला त्यानंतर? पहिला थॉट हाच होता की ॲट एनी कॉस्ट हे करायचं आहे. म्हणजे हेमंतच आधी म्हणत होता की नाही नको करायला, आपण पार्ट 2 उगाच कशाला, नको वाटतंय. म्हणजे असं कुठेही वाटायला नको की बाबा पहिला हिट झालाय मग आता काढा दुसरा भाग. म्हणजे हा थॉटच नव्हता मनात. पण आम्हा काही स्वार्थी आणि हावरट ॲक्टर्स त्यांच्या मनात हे कायमच होतं की नाही यार याचा दुसरा भाग हा झालाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. आम्ही उगाच वाटेल त्या गोष्टी याला सांगत होतो. असं घडलं तर काय होईल भारी, वाटेल त्या. म्हणजे ते काय होतं, कबीर हॉस्टेल चालवत असतो. कबीर हॉस्टेल चालवत असतो इटलीमध्ये कबीर एक हॉस्टेल चालवत असतो. त्याच्यात काय येतात ओके, हा भारी त्या बंगबेड्सवर राहतात असं मस्त असं एक मला सुचलेलं. आणि तेव्हा त्याला इंस्टाग्रामवरती इटलीचे फोटोज आवडले असतील काही, त्यामुळे इटली. हा तर आता ते करून घेईनच मी कुठल्या ना कुठल्या तरी भागात 7, 8, 9, 10 कुठल्याही भागात एकदा तरी होईलच. पहिला थॉट हाच होता की ॲट एनी कॉस्ट याचा दुसरा भाग झाला पाहिजे. याचं कारण हे होतं की आम्हाला माहिती आहे, म्हणजे आम्हाला अख्ख्या टीमला माहिती आहे की पहिला भाग आम्ही कुठल्या सर्कमस्टान्सेस मध्ये बनवला आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. तो हिट झाला, प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं त्याच्यावर. आम्हाला असं कायम वाटत होतं ॲज अ टीम की तो पुरेसा नाही पोचवला. आपण ती कथा, ती गोष्ट ती पुरेशी नाही पोचवली कारण ते 50%च कपॅसिटी होती, कोविडचं वातावरण होतं. तरीसुद्धा सगळ्या बायका म्हणजे गेल्या यार आणि फारच भारी वाटत होतं आम्हाला तेव्हा. पण तरी आम्हाला असे अर्धवट फिलिंग येत होतं की नाही यार काहीतरी राहिलंय. किंवा करताना सुद्धा आम्हाला असं वाटलं यार आणखी बेटर होऊ शकतं. म्हणजे हेमंतच्याच मनात 3 लाख वेळेला हे थॉट्स येत होते की नाही आणखी बेटर व्हायला हवं होतं, आणखी चांगलं, जे कायमच वाटत राहतं. सो आम्ही खूप प्रयत्न केला एकत्र मिळून ॲज अ टीम. पार्ट 2 हा जो आहे झिम्मा 2 हा मी अभिमानाने सांगू शकतो इट इज वन ऑफ द बेस्ट
वेल थॉट ऑफ आणि वेल प्लॅन्ड फिल्म आय हॅव वर्क फॉर. त्याचं प्लॅनिंग, त्याचं एक्झिक्युशन इतकं प्रिसाईज होतं की म्हणजे खरं तर हा सिनेमा लोकांना वाटेल अरे तुम्हाला काय 35-40 दिवस लागलेत का काय शूट करायला. नाही, आम्ही खूप कमी दिवसांमध्ये प्लॅनिंगच इतकं प्रिसाईज होतं आमचं की त्याच्यामुळे मला असं वाटतं की परफेक्ट काहीतरी घडलंय. आणि म्हणजे मी हे पण खूप अभिमानाने सांगू शकतो की आम्ही चांगला सिनेमा बनवला. वी हॅव डन अ गुड फिल्म. देर इज अ गुड फिल्म इन आवर हँड्स. ते प्रेक्षकांना तितकीच गुड वाटावी किंवा आणखी भारी वाटावी हीच काही ती इच्छा आहे. रिंकू, काय विचार होता जेव्हा विचारलं झिम्मा 2 बद्दल तुला? अर्थात मी झिम्मा पाहिलेला आणि माझी लाडकी आणि आवडती फिल्म आहे झिम्मा. आणि झिम्मा 2साठी मला जेव्हा हेमंतानी विचारलं की असं असं कॅरेक्टर आहे, हे आहे, करशील का, अर्थात आनंद झालता. कारण इतकी तगडी स्टारकास्ट आहे, इतकी सुंदर फिल्म आहे आणि इतकी सुंदर माणसं याच्याशी जोडली गेली आहे, तर याचा आपण एक भाग होतो. हे कोणत्या ॲक्टरसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि तानिया हे कॅरेक्टर मला इतकं रिलेट करणार आहे. ती गावाकडची मुलगी, तिचा बोलण्याचा बाज असेल, तो स्वभाव असेल. आणि ॲक्टरला खूप कमी वेळा अशी संधी मिळते की आपण जसे आयुष्यात आहोत तसेच आपण पडद्यासमोर दिसू. तर मला ही संधी मिळाली झिम्मा 2च्या मार्फत. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला या सगळ्यांसोबत काम करताना. माझी आणि तिची काही फार ओळख नव्हती. आम्ही 2-3 वेळा भेटलो होतो त्याआधी आणि मग मी तिला फोन केला की रिंकू असं असं करतोय आणि हे. आणि ती मला म्हणाली की थोडक्यात कॅरेक्टर, म्हटलं सांगणार, सगळं सांगणार, थोडक्यात कॅरेक्टर सांगणार, थोडक्यात गोष्ट सांगणार. आणि मग ती मला म्हणाली की मग खूप वेळ आम्ही बोललो हे ते. मग ती मला म्हणाली अरे मी अशीच आहे, सेम आहे हे. पण बेस्ट पार्ट अबाउट ना, तिचा जो रॉनेस आहे रिंकूचा, तो झिम्मा 2 मध्ये तसाच बघायला मिळतो. तिचं बोलणं चालणं किंवा तिचं वावरणं म्हणा, ते असं कुठेतरी आपण म्हणतो ना की ॲक्टिंग करते. मला तर जेन्युअनली नाही वाटलं. तो इतका क्लिअर रॉनेस तिच्यातला दिसतोय पिक्चरमध्ये. तर तोच थॉट होता की तानिया कॅरेक्टर मागे? 100% म्हणजे पहिलं नावच रिंकू हे आलं कास्टिंग जेव्हा थॉटच आला की असं कॅरेक्टर करायचं, तेव्हा रिंकू हेच आलं डोक्यात. त्याचं कारणच ते होतं की ते तेवढं रॉ, तेवढं इनोसंट त्या वयाचं असलं पाहिजे. म्हणजे नाहीतर आपल्याकडे उगाचच एक बबली असं जे प्ले. आम्हाला कळलं पाहिजे. मी बघितलं एक्सक्लुझिव्ह. आपल्याकडे कमी वयाचं प्ले करायचं म्हणून बबली असं अरे म्हणजे लिटरली असं. आणि हेच चालायचं आमच्या सेटवरती शूटिंगच्या मध्ये मध्ये, माहितीये. लिटरली असं नाही यार, थोडं हे मला म्हणायचं म्हणजे होतं. हा, तर त्यामुळे अशी रिंकूची एक मजा. ओके, सायली, पुन्हा एकदा ती व्यक्तिरेखा. आणि आपल्याला दुसरा भाग म्हटल्यावर जे आपण आधी केलंय त्याच्यापेक्षा ऑब्व्हियसली +1 परफॉर्म करायचे किंवा +1 द्यायचं आहे या पिक्चरमध्ये. काय सगळे विचार होते झिम्मा 2च्या बाबतीत? मला असं वाटतं की आम्हा सगळ्यांनीच झिम्मा 2 हा झिम्माचा पुढचा भाग आहे असं डोक्यात ठेवलंच नव्हतं. मला असं वाटतं म्हणजे सिक्वल आहे किंवा पार्ट 2 आहे, आमच्यासाठी सगळ्यांसाठीच तो एक वेगळा सिनेमा होता, वेगळी गोष्ट होती. कॅरेक्टर तीच होती, स्वभाव तोच होता. त्याच्यामुळे ते सगळं म्हणावं तितकं सोपं नव्हतं. आणि कृतिका अर्थातच ते इतकं असं अल्लड कॅरेक्टर आहे ना की त्याला लगाम घालणं जरा अवघड होतं. आणि ते मला खरंच होतं. हे पण करता आलं असतं असं. बबली केलं का मी? आपल्या फिल्म मध्ये कॅरेक्टर्स बबली तू पाहिलास ना, कंपनी बरोबर कर. असं केलं का मी? नाही तो म्हणाला की हे असं होऊ शकलं असतं, तसं नाही केलं. तुला कशा बबली मुली आवडतात त्याच्याविषयी नाही चाललंय हे. मला कुठलीच अशी मुलगी आवडत नाही जी करते. अशा मुली अशी कॅरेक्टर आपल्या सिनेमात नसणार आहेत. ॲज अ कंपनी रूल इट इज पॉलिसी. त्यामुळे तुझी मला खरं तर देवासारख्या शांत बसणाऱ्या मुलीच आवडतात. बघ ना, मग बस हे शांत कास्टिंग बस कसं काय आता. झालं? हे कास्टिंग कसं झालं मग? देवासारख्या शांत ध्यान बसणाऱ्या. धरून बसा आता 5 मिनिटं शांत. थँक्यू. सॉरी बोल सायली. सायली. सो त्याला ना लगाम घालणं जरा अवघड होतं. आणि मी ॲक्च्युली कृतिकासारखी आहे,
त्यामुळे ते अजून डिफिकल्ट होऊन जातं, कारण मग ते वावत जायलाही होऊ शकतं. सो अगेन थँक्यू हेमंत, कारण वाव हेमंत सर, कारण त्यांनी हॅशटॅग वाव हेमंत सर. हां. की मला खरंच दिग्दर्शक म्हणून आता कौतुक करायचं करते मी आता. तर मला खूप आवडतो तो दिग्दर्शक म्हणून, कारण तो इतकं छान तुम्हाला न सांगता पण तरी सांगून तुमच्याकडनं कसं त्याला पाहिजे ते प्रॉपर सीन करून घेता येतो त्याला, आणि ती एक जादू आहे त्याच्याकडे. त्याला तो खूप छान हे समजवतो आम्हाला, आणि त्यामुळे जर ते कॅरेक्टर आवडत असेल, जिम्मा 1चं सुद्धा आणि 2 मधलं सुद्धा, आता तू बघितलंयस म्हणून जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा, पण ह्या सगळ्या कॅरेक्टर्सचं श्रेय त्याचं आहे, कारण त्याच्या डोक्यात ते फिट आहे आणि ते तो करून घेतो आमच्याकडून. सो थँक्यू सो मच. वेलकम तो म्हणा. ओके, भरून आलं. वेलकम. 5 मिनिटं जातील यातून बाहेर यायला. फ्लेमिंगो उडतील आता. काही एका पायावर ऑलरेडी उभे आहेत. मायग्रेशनला निघाले ते. शिवानी, तुझ्यासाठी सुरुवात कधी झाली जिम्मा 2ची? सांग खरं सांग. हेमंत वाळवी ह्या चित्रपटाच्या एका स्पेशल स्क्रीनिंगला आला होता. तेव्हा मला अजिबातच माहीत नव्हतं की तो जिम्मा 2चं कास्टिंग करतो वगैरे, पण एक रॅन्डम थॉट माझ्या डोक्यात आला की बरीच वर्ष झाली आपण ह्याच्याबरोबर काम केलं नाही आहे, आणि हा आपल्याला का बरं कास्ट करत नसेल. एक मी माझंच डोकं लावून पाहिलं. मग माझ्या डोक्यात असं आलं की बरं, ह्याच्याबरोबर आपण एक चित्रपट केला होता, तो रिलीज व्हायला खूप वेळ लागला, म्हणून कदाचित त्याला असं तर वाटलं नसेल ना की अच्छा ही सिनेमात होती म्हणून वेळ लागला. कारण वाळवीचं पण तसंच झालं होतं. वाळवी आम्ही शूट 19ला केला, मग लॉकडाऊन लागलं. म्हटलं ह्याच्या डोक्यात असं येऊ शकतं, तर मी त्याला त्या पार्टीमध्ये जाऊन म्हटलं की मी तुला पत्रिका पाठवते, तू प्लीज बघ, माझ्या पत्रिकेत काहीही दोष नाही आहे, माझे चित्रपट रिलीज होतात, स्मूथली रिलीज होतात. सो माझ्याकडे आजही व्हॉट्सॲपवरती पत्रिका आहे तिची. सो असा मला जिम्मा चित्रपट मिळाला. म्हणजे मी ते फंक्शन संपून घरी आलो. क्षितीला म्हणलं अगं शिवानीने मला पत्रिका पाठवली आहे तिची, आणि तिने खरंच रात्री जाऊन पाठवली स्कॅन्ड कॉपी. ते म्हटलं तिने पत्रिका पाठवली आहे. ही म्हणाली का? अगं ती म्हणाली की तुला असं वाटतंय की मला या चित्रपटात तू कास्ट केलंस तर ते सिनेमे रखडतात वगैरे, तर असं नाही आहे. अरे ते सिनेमांचेच काही वेळेला प्रॉब्लेम होतात, माझं काही नाही आहे. आणि पत्रिका बघ तू एकदा, तू खरंच कोणाला तरी दाखव. तर मी म्हटलं अरे एवढं सिरियसली का एवढं हे केलंय. पण टायमिंग इतकं अचूक होतं तिचं की त्यावेळेला जिम्माचं थॉट चालू होता की कोण 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 कास्ट करायचं. आणि क्षिती असं म्हणाली की मग काय विचार तिला, आपण हा रोल तिला विचारूया. म्हटलं हां चला डन. आणि मग मी तिला काही लगेच फोन नाही केला. काही दिवसांनी असं लगेच मी पण नाही दाखवलं की लगेच मग कास्ट केलंय तुला वगैरे. मध्ये एक थॉट दिला जरा उगाच असा उगाचच दुसरं आहे ना. पण आता सगळ्यात जास्त बबलीपणा हा तुझा सगळ्यात मोठी बबली मुलगी आता इकडे तू आहेस. असा थॉट वगैरे नाही. पण आता प्रूव्ह होणार आहे की 4 महिन्यात सिनेमा रिलीजही होतोय तिथे. हो, शूट केला आणि 4 महिन्यात थिएटरला. क्या बात आहे. कमाल. जसं आपण बोललो होतो हेमंत की जिम्मा 2 हा काय जिम्माचं पुढचं दुसरीच गोष्ट आहे ही. सो ना कंटेंट इज द किंग हे आपण नेहमीच ऐकतो, नेहमीच बोलतो. आता जर या पिक्चरबद्दल बोलायचं झालं ना, तर आत्ताचे विषय अगदी फार सुंदर पद्धतीने मांडलेत. जर जेन्युअन ओपिनियन आहे. मग तो आता मला माहीत नाही मी बोललं पाहिजे की नाही त्या विषयांबद्दल. म्हणजे म्हणजे जिचा नवरा नाही आहे तिला तिच्यासाठी पार्टनर आणणं असू देत, किंवा एक मुलगी जी आई नाही होऊ शकत आहे, किंवा एक अशी मुलगी की तिच्यासाठी छान आहे, संसार छान आहे, म्हणजे नाही आहे करिअर हे तिचं गोल नाही आहे, पण संसार छान चाललं आहे तिचं. हे सगळे जे विषय आहेत ना हे आत्ताचे आहेत. आणि ना खूपदा असं होतं की आपण नाही बोलत या विषयांवर, जिथे बोललं पाहिजे आपण नाही बोलत. तर हेच सगळे विषय मांडले जावेत अशा पद्धतीने. याचं क्रेडिट कोणाला द्यायला आवडेल तुला? नाही, हे तू जे म्हणालीस ना मूल न होणे किंवा हे जे विषय आहेत ना, त्याच्या बाबतीत मी खूप ॲडमंट होतो. म्हणजे क्षिती मला 1-2 वेळा म्हणाली की खूप गंभीर नाही ना वाटणार, खूप जड नाही ना वाटणार प्रेक्षकांना बघायला. तर मी म्हटलं की नाही आपण करून पाहूया ना.
आपल्याकडे आहे तसं पॅकेज किंवा अशी पात्र आहेत आपल्याकडे की ते लाईटही होईल. पण हे काही म्हणजे बाई असणं म्हणजे काय हे असं काही एक डेफिनेशन नाही आहे. मूल म्हणजे काय, घरची कामं केली ती करेक्ट बाई आहे, म्हणजे करेक्ट ज्याला आपण करेक्ट म्हणतो आयडियल. जी घर सांभाळते ती करेक्ट, जिला मूल होतं ती करेक्ट, नवऱ्याच्या आज्ञेमध्ये राहते ती करेक्ट, कुठलंही व्यसन नसतं ती करेक्ट, मग काय छोटे कपडे घालत नाही ती करेक्ट. सो हे जे आपल्याकडे ढोबळ ठरलेलं आहे करेक्ट म्हणजे काय, तर मला असं झालं की नाही ना, आज तसं नाही आहे. आज करेक्टची डेफिनेशन ही स्वतः तयार केलेली आहे. म्हणजे जग नाही सांगू शकत काय करेक्ट आहे तुला. म्हणजे त्यामुळे मला असं झालं की स्टेटमेंट नाही, पण आपण हसत खेळत आपल्या पद्धतीने आता तुझ्यापर्यंत हे पोचलंय. आय एम ग्लॅड की तुला ते तुझ्यापर्यंत पोचलंय. पण खरोखर आम्ही एक अतिशय हसत खेळत साध्या लाईट पद्धतीने ते प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. इवन पहिल्या भागात सुद्धा ना क्षितीला येऊन मला अजून आठवतो एक किस्सा झाला होता. एक शोला आम्ही व्हिजिटला गेलो होतो, शो संपला आणि एक बाई आल्या आणि तिच्या मिठीत येऊन त्या खूप रडल्या. आणि मी आणि सिद्धू पुढे उभे होतो आणि म्हटलं काय झालं काय माहिती. मग क्षिती मागणं चालत आली, तीही खूप रडत होती. तर म्हटलं काय झालं, नाही हां पुण्याला अभिरुची सिटी प्राईड. तर त्या बाई तिला असं म्हणाल्या की कोविडमध्ये आत्ताच माझे पण हजबंड वारले, तर मी बाहेरच नव्हते पडले. तर माझ्या मैत्रिणी म्हणाल्या की आम्ही काल हा पिक्चर बघितलाय, तू आज आमच्याबरोबर चल, तू बघणं गरजेचं आहे. तर ती आली आणि तिने हिला मिठी मारली आणि ती म्हणाली की असं मीच आहे मला भेटलेली असं वाटलं. आणि बायका अशा होत्या तेव्हा ज्या पहिल्यांदा म्हणजे नवरा गेला किंवा घरात एकट्या राहतात, घाबरून असतात, पण कोणीतरी पाहिली फिल्म आणि सांगितलं तुझ्यासारखं कॅरेक्टर आहे म्हणून एकट्या पहिल्यांदा सिनेमा हॉलमध्ये आल्या होत्या. तर असं आपल्या नकळत खूप लोकांनी खूप गोष्टी रिलेट, खूप बायकांनी किंवा इव्हन खूप पुरुषांनी त्यांच्या आजूबाजूच्या बायकांना त्या सिनेमामध्ये पाहिलं. त्यामुळे ते खूप रिलेट झालेल्या गोष्टी आहेत. आणि तुला सांगू का, खरंच मला मेसेज वगैरे नाही द्यायचा आहे. आपण एवढे कोणीही मोठे नाही की आपण आता जगाला मेसेज देऊ. आपण जगाला रिलेट वाटणारं काहीतरी बोलूया, रिलेट होणारं काहीतरी बोलूया की हां हे माझ्या घरातलं आहे, जे कोणीतरी बोललं एवढंच इनफ आहे. आता अक्कल नको शिकवायला, सगळे हुशार आहेत आणि सगळ्यांना आपलं आपलं कसं करायचं काय करायचं माहिती आहे. सो त्यामुळे झिम्मा हा कधीही कुठलाही मेसेज न देणारा चित्रपट आहे, कुठेही प्रीची न होणारा चित्रपट आहे. तो तुमच्या आमच्या घरातल्या गोष्टी फक्त थोड्या मोठ्याने बोलतो बस. होप म्हणजे ते आमचं फार क्लिअर आयडिया होती की होप देणारी फिल्म पाहिजे. की हे जे तू सगळे आता मुद्दे मांडलेस ना, ह्या सगळ्यातनं देर इज होप. म्हणजे एकदम दुःखी होऊन आता आयुष्याचं काय करायचं अशा बायका किंवा असं मला म्हणायचंच नाहीये. हे सगळं असताना सुद्धा आयुष्य सुंदर आहे हेच म्हणायचंय आम्हाला पदोपदी. त्यामुळे त्या ह्याला फिट बसते झिम्मा. करेक्ट आहे. पण पुन्हा एकदा मीता साकारनं काय काय रिकलेक्ट केलंस पहिल्या भागातलं? एक म्हणजे मी सिनेमा पहिला झिम्मा सिनेमा मी 2दा पाहिला. आधी एकदा पाहिला जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकलं झिम्मा 2चं, आणि मग अगदी शूटिंगला निघायच्या आधी, कारण 2 वर्ष मध्ये गेली आहेत. ऑल्सो मी झिम्मातल्या मीतासारखी अजिबात नाहीये माणूस म्हणून. त्यामुळे ते आम्हाला माहिती आहे चांगलंच. किती क्विक रिॲक्शन दिली सिद्धार्थनी यावर. क्विक होतं एकदम. म्हणजे सगळ्यांनाच विचार आहे नाही, तर त्यामुळे ऍक्टिंग क्षमता किती कमालीचे विचार करा. त्यामुळे मला असं खूप प्रेशर आलं होतं की आपल्यापेक्षा इतकं वेगळं कॅरेक्टर आणि जे लोकांना इतकं आवडलंय त्याचा ते कॅरेक्टर 3 वर्षांनी त्याचं काय होईल. तेच कॅरेक्टर त्याच काळात पुन्हा करायला कदाचित तेवढं कठीण गेलं नसतं मला, किंवा एक ऑलटुगेदर वेगळंच कॅरेक्टर. म्हणजे आता मला कृतिका करायचंय तर कदाचित मला एवढं प्रेशर नसतं आलं, कारण ते वेगळंच आहे ना कॅरेक्टर. पण हे करताना आलं होतं मला खूप प्रेशर. म्हणजे आता ती काय म्हणतात 3 वर्षात ती जास्त खुलली आहे मीता हे कॅरेक्टर. म्हणजे झिम्मा 1 मध्ये तुला आठवत असेल तर त्या बोटीच्या गाण्यात ती एकटी उभी राहायला घाबरते, तर झिम्मा 2 मध्ये ती ड्राईव्ह करते. झिम्मा 2 मध्ये ती तिची मतं मांडते, पण तरी माणूस तेच आहे, तिचं घाबरणं आहे पण शी स्टील ट्राईंग टू ओव्हरकम इट. हे असं एक जरा मधलं बॅलन्स गाठायचा होता. एक तर त्यात इराची खूप मदत आहे, कारण इरा ब्रॅकेट्स फार म्हणजे डायलॉग्स तर ती लिहितेच चांगले आपल्याला माहिती आहे, पण त्याचे इन्स्ट्रक्शन्स असतात ना स्क्रिप्टमध्ये त्या वाचल्या की अर्ध काम होतं. कारण त्यात तिने इतकं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं की असं होतं मग असं होतं मग तिला असं वाटलंय मनात. हे सगळं जर वाचलं तर तो पेपर सोपा होतो.
सो तिची खूप मदत झाली. आणि हेमंतची पण मला नक्की हे सांगायला आवडेल की दिग्दर्शक म्हणून जिम्मा 2 मधली मीता साकारताना खूप मदत झाली. कारण थोडीशी मी साशंक होते की हे नक्की आपण बरोबर करतोय ना, म्हणजे एकदम खूप हसतेय, अगदीच बुजली आहे असं तर नाही होत आहे ना. पण ही एक्झॅक्टली न्यू व्हॉट ही वॉन्टेड, त्यामुळे तो बॅलन्स साधायला खूप मदत झाली. आणि दुसरं कॅरेक्टर ज्यांनी मला खूप मदत केली व सिद्धाचं कॅरेक्टर. कारण मी 3 वर्षांनी मीता जरी मोठी झाली असली तरी मी असं डोक्यात धरलं की कदाचित कबीरला एवढं नाही माहिती की ही मीता 3 वर्षात एवढं काय काय करते. तर त्याच्या माझ्या जे काही छोटे 2-4 सीन्स आहेत त्याच्यातल्या त्याच्या रिॲक्शन्सनी खूप मदत झाली माझ्या ॲक्शन्सना, की हा आपल्याकडे ह्या दृष्टीने बघतोय मीताकडे, म्हणजे आपण काय ॲक्ट केलं पाहिजे. सो असं ते एकमेकांना धरून केलेलं काम आहे. त्यामुळे यावेळेला मला ते जास्त चॅलेंजिंग पण होतं आणि जास्त मजा पण आली. ॲब्सोल्युटली. आणि एक फार सुंदर सीन आहे शिवानी आणि क्षितीचा. एक घटना आहे तिकडे आणि एक मस्त वाक्य होतं ते, हे सगळं त्याला नाही ना माहिती. मला ते इतकं आवडलं. म्हणजे आपण पटकन जज करून किंवा बोलून मोकळं होतं आणि ते एवढं इझी पद्धतीने एका वाक्यात ते सगळं एक्सप्लेन झालं की हे सगळं त्याला नाही माहिती. जे काय घडलं ते फारच कमाल होतं. पण सिद्धार्थ, रिअल लाईफमध्ये ट्रॅव्हलची इतकी आवड, पिक्चरमध्ये सुद्धा तेच, किती रिलेट करतोस. प्लस इतका सुंदर विषय, इतक्या सुंदर बायका आजूबाजूला, किती धमाल असते, किती रिलेट केलंस तू. माझ्यासाठी फिरायला जाणं ही फारच महत्त्वाची गोष्ट बनली आहे गेल्या 3-4 वर्षात. आणि मला असं वाटतं ह्याची आवड सुरू झाली जिम्मापासूनच, पहिल्या सिनेमापासून. कारण फिरायला असंही जाता येऊ शकतं आपण जेव्हा काम कराल. कारण जिम्मा हा पहिलाच सिनेमा आहे ज्याच्या शूटिंगसाठी मी 26 दिवस बाहेर होतो. म्हणजे परदेशात कुठल्याही सिनेमाचं 26 दिवस शूटिंग हे मी पहिल्यांदा जिम्मामध्येच केलंय. आणि मला हे रिअलाईज झालं की परदेशात जाऊन फिरायला पण मिळायला पाहिजे, ही गोष्ट पाहायला मिळाली पाहिजे. जिम्मा हा आम्ही सिनेमाच एक ट्रॅव्हल फिल्म केलेली असल्यामुळे आम्ही ते सगळं फिरत काम करत होतो. आणि ना ते कुठेतरी सेव्ह झालंय की कामही इतकं सुंदर होऊ शकतं आणि फिरताही येऊ शकतं. त्याच्यानंतर देर वॉज नो स्टॉपिंग. त्याच्यानंतर देर वॉज वन स्टॉपिंग विच वॉज कोविड, कारण कुठेच जाता नाही आलं. पण ते जसं कोविड सुटलं तसं आम्ही बाहेर फिरायला निघायला लागलो. आणि आपला सिक्युरिटी झोन, कम्फर्ट झोन सोडून जेव्हा आपण बाहेर कुठल्या तरी अगदीच अनोळखी ठिकाणी निघून जातो ना, तेव्हा मला असं वाटतं की आर्टिस्ट म्हणून काहीतरी गोष्टी तुम्हाला मिळतात की ज्या कदाचित तुम्हाला कुठल्या वर्कशॉपमध्ये नाही मिळणार. अशी काही माणसं दिसतात, असा काहीतरी प्रसंग तुमच्या समोर घडून जातो किंवा असे कुठले तरी रंग सेव्ह राहतात की काय माहिती, कुठला तरी एक रंग किंवा कुठली तरी एक साईटच तुम्हाला काहीतरी करायला इन्स्पायर करते. आता हे खूप ॲबस्ट्रॅक्ट आहे, म्हणजे हे मला एक्सप्लेन नाही करता येणार की हे कशामुळे घडतं. पण काहीतरी एक असतं फिरण्यामध्ये, प्रवासात काहीतरी डेफिनेटली मिळून जातं. म्हणजे जे वाक्य आहे जिम्मामधलं ते उगाच नाही आहे की प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. तो नवा ह्यासाठी होतो कारण आपण काहीतरी सोडून जातो यार. आपण प्रत्येक वेळेला आपण आपली जागा सोडून जातो, परदेशात जातो किंवा परदेशातनं परत येताना सुद्धा त्या आठवणी आपण तिथे सोडून जातो. म्हणजे आपण मेमरीज तशा घेऊन येतो, पण ती जी काही मज्जा असते, ते जे काही ते सगळं काय म्हणू त्याला, ती जी जागा असते ती सोडून येतो ना, त्यामुळे आपण सतत नवीन होत राहतो. त्यामुळे माझ्यासाठी फिरणं इज लाईक आता कबीरच मी आहे आणि मीच कबीर आहे. क्या बात, किती मस्त. हे टी शर्ट वर ते प्रिंट करून घेतलंय का स्पेशली? काय हाऊस आहे मला ही यांच्या बरोबर फिरण्याची आहे. फिरायची हाऊस वेगळी, यांच्या बरोबर फिरायची काय हाऊस आहे मला. हा एक आता कमाल आहे. पण सायली आणि सिद्धार्थनी प्रमोशन जामच सिरियसली घेतली. सायलीनी तर नखावर लिहून घेतलंय तिने जिम्मा 2. हो कोरत बसली होती एकटी. पण छान आहे की निदर्शना, कमाल आहे. रिंकू, तानियाबद्दल तर तू सांगितलंस, पण सगळ्यात मोठा टास्क आपण म्हणूया, निर्मिती सावंत यांच्या बरोबर आहेस तू. आणि इतके सुंदर सीन आहेत काही, म्हणजे ह्यांना काय नाही एवढं ते विचारा, मला फार असायला आलं त्याला. इतके कमाल सीन करायला मिळतात. सो दडपण होतं का सुरुवातीला? काय ते ट्रेनिंग सेशन किंवा ते असतं ना आधी तयारी, ती कशी होती त्यांच्याबरोबरची? दडपण मला खूप होतं पहिल्यांदा, कारण इतके वर्ष ते काम करत आलेत आणि त्यात
कॉमेडी हा जॉनर होता आणि मी कधीच हाताळला नाही. मी असं कधीच काम केलेलं नाही. मग माझ्यामुळे रिटेक होतील का, माझ्यामुळे चुकेल का, काही होईल का, ही भीती पहिल्यापासून होती. पण पहिल्या रीडिंगच्या वेळी जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा त्या मला एवढंच म्हणाल्या की मस्त करू आपण, ये. आणि त्या वाक्यातच ते मला एक सामावून आपल्यातलीच आहे, ये असं मला ते एक फील आलं. आणि तिथे कोणतीही अशी एक काय म्हणतात, असं काही नव्हतं की तू मला हे विचारायला येऊ शकत नाही किंवा आपण हे करत नाही, अशी कोणती रेषा आखलेली नव्हती. तिथे लिमिट्स नव्हते काम करताना. त्याच्यामुळे त्या स्वतः बसायच्या. कधी कधी आम्ही एकत्र सीन वाचायचो. त्या मला सांगायच्या की इथे थांब, इथे हे करून बघ, आपण असं करूयात का. त्याच्यामुळे मला शिकायला खूप मिळालं त्यांच्याकडून. आणि मला खूप छान वाटतं की इतके मोठे मोठे कलाकार आहेत. खूप लोकांना इच्छा असते की यांच्यासोबत आपण कधीतरी काम करावं. ते मला करायला मिळालं. आणि जसं तू म्हणाली तानिया आणि हे ते कॅरेक्टर, मला एवढंच सांगायचं आहे, मी झिम्मा पाहिला आहे, मी झिम्मा 2 पण पाहिला आहे. मला इरावती कर्णिक जी लेखिका आहे तिचं इतकं कौतुक वाटतं, कारण इतक्या बायका आहेत, प्रत्येकाची मतं आहेत, ती इतक्या स्ट्रॉंगली आणि इतका समतोल ठेवून मांडलेली आहेत ना फिल्ममध्ये. म्हणजे ही असं म्हटलं का असं म्हणते असं वाटतं, पण तिचं ऐकलं की वाटतं की नाही, ती पण बरोबर बोलते. त्याच्यामुळे ते मला इतक्या सगळ्याच गोष्टी रिलेट करतात ना, त्याच्यामुळे मला खूप खूप छान वाटतं की मी याचा एक भाग आहे. आणि रिंकूचा एक फार छान सीन आहे, ती पाण्यात उडी मारते. कशासाठी ते ऑब्व्हियसली प्रेक्षक बघतील पिक्चरमध्ये, पण सुरुवातीपासून जसं सुरू होतं तिचं कॅरेक्टर आणि इतका तो इम्पॉर्टंट टाईम आहे त्या पिक्चरमधला, अनएक्सपेक्टेड होतं की असं काहीतरी इथे पुढे लिहिलेलं असेल. रिंकू, तो सीन कसा होता तुझ्यासाठी? करताना मला खूप भीती वाटलेली, कारण हे सगळे थांबलेले आणि मला यांनी सांगितलेलं की याचा एकच शॉट आणि एकच टेक होणार आहे, कारण पुन्हा कोण तिथे कपडे चेंज करणार, पुन्हा खूप वेळ जाणार, लाईट चाललाय आणि सगळ्याच गोष्टी. आणि मी म्हटलं की ते पाणी खूप थंड आहे, सगळे जॅकेट शॉल घेऊन सगळे कुडकुडत बसलेत, मी थर्मल नाही, फक्त एक कुर्ता होता आणि त्या पाण्यात काय आहे काय नाही, काय कशाचीच कल्पना नाहीये मला. हा विचार आम्ही कोणीच केला नाही. घाबरवलं. एक तर तिथे बदकं पण आहेत, असंच मधून काहीतरी दिसायचं ना, त्याच्यामुळे मला खूप भीती वाटलेली. पण मनात ठरवलेलं की आपल्याला करायचंय, हे आयुष्यभर दिसणार आहे, ते कधीच पुसलं जाणार नाहीये. त्याच्यामुळे रिंकूची भीती बाजूला ठेवून तानिया काय करू शकते एवढं डोक्यात आणून मी फक्त गेले आणि थेट उडी मारली. म्हटलं जे होईल ते होईल, बुडली तर वाचवायला हे लोक आहेतच खमकी बाहेर पुन्हा. पण आता जेव्हा मी स्क्रीनवरती बघते ना, ते इतकं अप्रतिम दिसतंय, इतकं सुंदर दिसतंय. त्याच्यामुळे अच्छा झाला का त्रास, ठीक आहे, असं होतं ते आता. क्या बात, मस्त.